सर, तामिळनाडूमधल्या बातम्या अगदी तुम्ही येईपर्यंत देखील मी बघत होतो की काय आहे, आणि वेगवेगळ्या चॅनलवर बघत होतो आणि वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज पण दिसत होत्या. म्हणून मी काल तुम्हाला सांगितलं की तुम्ही त्याचा एक्झॉस्टिव्ह अभ्यास करा. तुम्हाला तुमच्या एका विश्लेषणात्मक पद्धतीने या सगळ्याचा विचार करता येतो. तुम्हाला दिल्लीचे संदर्भ माहिती आहेत, इतर राज्यातल्या निवडणुकांचे पण संदर्भ माहिती आहेत. तर तामिळनाडूकडे लोकांनी कसं बघायला पाहिजे किंवा लोकांना काय पॉसिबिलिटीज तुम्हाला दिसतात, तर त्यामुळे आज सध्या काय होतं माहिती आहे की लोकांना आवडतं आहे बरं का. माझी नम्र भूमिका लोक ॲप्रिशिएट करतात. ते म्हणतात ज्यात तुम्हाला कळतं म्हणजे लोकांच्या भानगडी त्यात तुम्ही बोलता ते आम्हाला आवडतं. पण ज्यावेळेला ॲनालिसिस असतो काही एक वेगळ्यात प्रत्येकारी अंतप्रवाह राजकीय म्हणजे ह्याचे नाही, तर त्यावेळेला तुम्ही नेण्यांना बोलू देता, याच्याबद्दल तुमचं अभिनंदन असं मला हे करतात. तर ते अभिनंदन काय ठेवायचं आहे मला. आजचा विषय पण असा आहे की मी फक्त बातम्या ऐकलेल्या आहेत. बातम्यांमागच्या बातम्यांचं विश्लेषण करण्याची कामगिरी मी नेने सरांवर सोपवतो आहे आणि ते जे बोलत आहे ते तुमच्याप्रमाणे मीही ऐकायला उत्सुक आहे. तर सर, आता सूत्र तुमच्या हाती दिलेली आहे. मी अत्यंत एकाग्र होऊन तुमचं विवेचन ऐकणार आहे आणि तुम्हाला आहेत 25 मिनिटं. धन्यवाद तात्याजी. फक्त माझी एक विनंती राहील तुम्हाला, कारण काय आहे, हा विषय खूप मोठा आहे, म्हणजे वेगवेगळे पैलू आहेत त्याच्यामध्ये. तर आपण ही जे काय व्हिडिओ करतो तो थोडा संवादात्मक केला एकमेकांशी. संवाद केव्हा होतो तो चांगला राहील नाही, कारण काय त्याच्यामधली एका मागोमाग एक बोलत जातोय, तो मोनोलॉग नको व्हायला. मी एकटा बोलतो का नाही. सगळे आता जेवढे जे सध्या लोकप्रिय युट्यूबर आहेत, भाऊ एकटा बोलतो, प्रभाकर एकटा बोलतो, सुशील एकटा बोलतो. नाही, या सगळ्यामध्ये होतं काय, मी अनालिसिस नाही, मी सेफॉलॉजिस्ट असल्यामुळे मी बऱ्याच गोष्टींचा अनालिसिस करत असतो. त्यामध्ये मी बघतो की जे एकटे बोलणारे असतात आणि तुम्ही समजा 25 मिनिटं बोलतायत, तर बरेचदा मेजॉरिटी लोक एक 8-10 मिनिटं झाली की बंद करून टाकतात. तुमचं नाही बंद करा. नाही, तर त्यामुळे मी म्हणतोय की संवादात्मक असलं तर ते जास्त चांगलं येतं. आणि हे मी सगळ्यांच्याच बाबतीत बोलतोय. माझं आपलं एक असं नाही, कोणी असेल 8-10 मिनिटं झाली आणि त्यांना वाटलं की बाबा यात काय दम नाही आहे, पण असं होत नाही ना तुमचं. शेवटपर्यंत दम असं. चला जाऊ दे, ती चर्चा नको, तुम्ही बोला. मित्रांनो, तामिळनाडूमध्ये आत्ता जे काय चित्र उभं राहिलंय ते आपण थोडक्यात आढावा घेऊ. जोसेफ विजय यांच्या 108 जागा निवडून आल्या. सत्ताधारी जे द्रमुक होतं, द्रविड मुन्नेत्र कळहम, त्यांच्या 59 जागा निवडून आल्या. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळहम, ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी सामील आहे त्यांच्या याच्यामध्ये अलायन्समध्ये, त्यांच्या 47 जागा प्लस भारतीय जनता पार्टीची एक, अशा 48 जागा निवडून आलेल्या आहेत. काँग्रेस जी द्रमुक बरोबर होती त्यांच्या 5 जागा निवडून आल्या. PMK म्हणजे पट्टाची मक्कल काची म्हणून एक पक्ष आहे, तर त्याच्या 4 जागा निवडून आलेल्या आहेत. मुस्लिम लीग जी आहे, मुस्लिम लीगच्या 2 जागा निवडून आलेल्या आहेत आणि कम्युनिस्ट पक्षाच्या 2 जागा निवडून आलेल्या आहेत. म्हणजे हे जे 2 मोठे अलायन्स होते, द्रमुक आणि अण्णा द्रमुक, आणि हा तिसरं विजय, त्यांच्या 3 मेजर पक्षांच्या ह्या जागा निवडून आलेल्या आहेत. आता थोडक्यात म्हणायचं तर हंग असेंब्ली तामिळनाडूमध्ये आलेली आहे, ज्याच्यामध्ये 234च्या विधानसभेमध्ये 117+1 म्हणजे 118 जागा मेजॉरिटी होण्यासाठी. आता विजयचा जो पक्ष आहे त्याच्यामध्ये विजय 2 जागांहून लढला होता, तर त्यामुळे तो भले दोन्ही जागांना निवडून आलाय तरी त्याला मतदान एकच आहे, वोट एकच आहे. त्यामुळे मग त्या होतात 117. आणि त्याच्यात सुद्धा स्पीकर जो असतो त्या स्पीकरचं कास्टिंग वोट स्पीकरला देता येतं, तर त्यामुळे त्या आणखीन एक सीट त्याची कमी होणार, तर असं म्हणून ते होणार 116. आता त्याला लागणार आहेत 118. मग 116च लागतील नाही, 118. त्या जागा कमी होतात. 118 ज्या त्यांनी कुठून जमा केल्या तरी त्या 116 होणार असं म्हणतो. आता ज्या वेळेला विजयला बहुमत मिळणार असं एक चित्र दिसायला लागलं, तर त्यावेळेला काँग्रेसनी इमिजिएटली द्रमुकला टांग मारली, त्यांच्या अलायन्समधनं बाहेर पडले आणि दिल्लीतनं घोषणा केली की आम्ही आमच्या लोकल युनिटला सगळं अधिकार देतोय की तुम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय घ्या. लोकल युनिटनी इमिजिएटली सांगून टाकलं आम्ही विजयबरोबर जायला तयार आहोत. आणि त्याला जोड म्हणून त्यांनी विजयच्या वडिलांना एक फॉर्मल रिक्वेस्ट करायला सांगितली की तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट करा, आम्ही लगेच तुम्हाला पाठिंबा देऊ. त्यामुळे विजयच्या 108 अधिक काँग्रेसच्या 5 मिळून होतात
113 मायनस 1 म्हणजे होतात 112. तर आता विजय 112वर त्याचं अडलेलं आहे. आता 2, 3, 4 दिवस झालेत विजयचं गाडं काही 112च्या पुढे जाताना दिसत नाही आहे. तर त्याच्यामध्ये विजयनी काय केलं, माझा सर्वात मोठा पक्ष आहे, मला मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला द्या परवानगी, आणि नंतर मग मी विधानसभेच्या फ्लोअरवरती माझं मेजॉरिटी सिद्ध करीन, असं पत्र घेऊन तो राज्यपालांकडे गेला आणि त्यांनी ते पत्र राज्यपालांना दिलं. ते देऊन सुद्धा 2 दिवस झाले. राज्यपाल काय अजूनही त्याला सांगितलं ना 188 ला यादी घेऊन. नाही, मी ते सांगतोय, ते क्रोनॉलॉजी सांगतोय तुम्हाला का झालं तसं ते. तर राज्यपालांनी त्याच्यावरती काही ॲक्शन घेतली नाही, की त्याला बोलवलंही नाही. त्याला फक्त सांगितलं तू 118 ठोस कोण आहेत ते मला दाखव, मग मी तुला बोलवीन. त्याच्यावरती टीका टिप्पणी सगळ्यांची सुरू झाली. काही लोकांनी लोकशाहीचा काय धोक्यात आली आहे, लोकशाहीचा मृत्यू, जे लोकशाहीला बोलता येईल ते सगळे ते लोक बोलायला लागले. काही लोक गव्हर्नर भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळे तो असा वागतोय, उद्या जर का भारतीय जनता पार्टीचं सरकार असतं इथे तर त्यांनी काय केलं असतं, त्यांनी नक्कीच परवानगी दिली असती वगैरे चर्चा उलटसुलट सुरू झाल्या. काँग्रेसने टीका केली त्यांच्यावरती, जी अपेक्षित आहे कारण की ते पॉलिटिकल रायव्हल्स आहेत. त्यामध्ये एक पिल्लू, मला एक कळत नाही अजूनपर्यंत क्लिअर नाही आहे, द्रमुकनी सोडलं का अण्णा द्रमुकनी सोडलं, की आम्ही दोघे पक्ष एकत्र येऊन सरकार बनवू शकतो असे आम्ही प्रयत्न करतोय. कोण? द्रमुक आणि अण्णा द्रमुक. आता तुम्ही मजा बघा तामिळनाडूतली. द्रमुकच्या आहेत 59 जागा, अण्णा द्रमुकच्या आहेत 47 जागा. त्या दोघांच्या मिळून झाल्या 106 होतात. हो. हां, अच्छा. त्याच्यामध्ये काँग्रेस गेली आहे विजय बरोबर, जी द्रमुक बरोबर होती. मग कोण आहे तर पक्काची मक्कल काची, जी द्रमुकाबरोबरच आहे अजूनही. तर 106 प्लस त्यांच्या 4 मिळून किती होणार? 110. मुस्लिम लीग जी द्रमुकाबरोबर आहे, त्यांनी काँग्रेसबरोबर जायला नकार दिलाय विजयच्याकडे, त्यांच्या 2 जागा आहेत आणि सीपीआयच्या 2 जागा आहेत. 114. 114 म्हणजे त्यांचं गाडं पण येऊन 114 वरती थांबतंय. अच्छा, 12वर त्याचं. भारतीय जनता पार्टीनी सांगितलं काय की आम्ही जर का तुम्ही द्रमुकाबरोबर गेलात तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार नाही. AIDMKला सांगून टाकलं. त्यांची 1 जागा आहे, त्यामुळे ती 1 जागा पण वाढण्याचा चान्स नाही. हे पण अडतायत 114 वरती, त्यांचं गाडं अडलेलं 112 वरती. आता ह्याच्यावरती राज्यपालांवरती उलटसुलट टीकात्मक सुरू झालेलं आहे की राज्यपालांनी आपल्या आधीचे जे पायंडे होते त्या पायंड्यांनुसार त्यांनी विजय सगळ्यात मोठा पक्ष आहे 108, त्याच्या जवळपास दुसरे कोणी येऊ शकत नाही. हे 2 नंबर 2 आणि 3चे पक्ष आहेत, ते एकत्र आले तरी त्यांच्या 106 होत आहेत, ज्या विजयच्या पक्षापेक्षा 2 कमी आहेत. त्यामुळे त्यांनी विजयला बोलवायलाच पाहिजे. आता आपण जरा कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाने या बाबतीत काय म्हटलंय ते बघू आणि मग त्याचं पुढे विवेचन करू, म्हणजे सगळ्यांना परिस्थिती क्लिअर होईल जी काय आहे ती. मी ते वाचून दाखवतो कॉन्स्टिट्यूशनचं, म्हणजे चुकायला नको होईल. कॉन्स्टिट्यूशननी काय सांगितलंय, हंग असेंब्ली जर का असेल जी तामिळनाडूत आहे, त्यामध्ये काय करायला पाहिजे तर ऑर्डर ऑफ प्रेफरन्स त्यांनी दिलेला आहे. राज्यपालांनी काय बघायला पाहिजे जेव्हा तुम्ही हे करण्यासाठी बोलवता, म्हणजे निमंत्रण देता, सरकार पाचारण करता, प्रथम शपथ घेण्यासाठी निमंत्रण करता, त्यावेळेला काय बघायला पाहिजे प्रेफरन्स ऑर्डर, की एक, इफ इट इज अ सिंगल लार्जेस्ट पार्टी हु इज टेकिंग द क्लेम, म्हणजे एक पार्टी ज्याच्याकडे सर्वात जास्ती जागा आहेत तो ती पार्टी क्लेम स्टेक करत असेल तर तिला प्रथम बोलवायला पाहिजे. तसं जर का नसेल तर मग प्री पॉल अलायन्स कमांडिंग द लार्जेस्ट नंबर, म्हणजे ज्या पार्टींचा आधी अलायन्स, निवडणुकी आधी अलायन्स आहे आणि त्या आता एकत्र येत आहेत, म्हणजे हे डीएमके अण्णा डीएमके करायला जातात तसं नाही. हां, काय समजा डीएमके किंवा अण्णा डीएमके ज्यांचे प्री पॉल अलायन्सेस त्यांच्याबरोबर होते त्या सगळ्यांची संख्या जर का सगळ्यात जास्ती असती आणि त्यांना बोलवता आलं असतं. तिसरं, इन केस ऑफ ए पोस्ट इलेक्शन कोएलिशन, म्हणजे जे अण्णा डीएमके आणि डीएमके करायला जातात, हां, त्यांना जर का वाटलं राज्यपालांना की पोस्ट ह्याच्या अलायन्समध्ये पहिल्या 2 शक्यता जर का होत नाही आहेत तर मग आपण ही 3री शक्यता पडताळून बघूया. ह्या ज्या 2 पार्ट्या पोस्ट इलेक्शन एकत्र येतात ते जर का स्थिर सरकार स्थापन करू शकत असतील तर मग आपण त्यांच्या नेत्याला बोलवूया.
आता हे बोलवत असताना गव्हर्नरनी स्वतःला सॅटिस्फाय करून घेतलं पाहिजे. त्याचा संविधान म्हणतं पॉवर ऑफ सॅटिस्फॅक्शन. द गव्हर्नर इज एन्टायटल्ड टू सॅटिस्फाय हिमसेल्फ रिगार्डिंग प्रूफ ऑफ मेजॉरिटी बिफोर एक्सटेंडिंग द इन्व्हिटेशन. म्हणजे गव्हर्नर जेव्हा या तिन्ही शक्यतांपैकी जेव्हा तो एका नेत्याला बोलवेल त्यावेळेला त्यांना बोलवण्याच्या आधी त्याच्याकडे मेजॉरिटी आहे ह्यांचं स्वतःकडे पूर्ण खात्री केलेली पाहिजे, मगच त्यांनी बोलवलं पाहिजे असं संविधान म्हणतंय. हे त्यातलं मार्मिक वाक्य आहे. हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. त्याचं पण उदाहरण दिलं तर इफ ए पार्टी फॉल्स शॉर्ट, म्हणजे आत्ताच्या उदाहरणामध्ये एक्झाम्पल 108 सीट्स in a 234 member house as is seen in 2026. म्हणजे आत्ता जे दिसतंय ती विजयला 108 जागा आहेत 234च्या विधानसभेमध्ये. द गव्हर्नमेंट कॅन रिक्वेस्ट प्रूफ ऑफ सपोर्ट फ्रॉम अदर पार्टीज. म्हणजे गव्हर्नर सांगू शकतो की तुझ्या 108 आहेत, वरच्या 10 कुठे आहेत, कोणाकडनं आहेत, त्या मला दाखव, मगच मी तुला बोलवीन. आणि त्याचं प्रूफ दे की त्यांनी तुला सपोर्ट दिला. हां, म्हणजे ते लेटर असतं त्यांचं. ते ह्याच्यावरनं बवाल सुरू केला लोकांनी. हे ऍक्च्युली संविधानात म्हटलेलं आहे, मी माझे वाचून दाखवलं. एक नव्या पैशाचा कुठेही काही फेरफार नाही केलेला मी. लोकांनी बवाल काय सुरू केला की याआधी अनेक पायंडे आहेत जिथे गव्हर्नरनी सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे ना त्यांना बोलवलंय आणि मग त्याला 15 दिवस दिलेत, 30 दिवस दिलेत की तू तुझी मेजॉरिटी विधानसभेमध्ये प्रूव्ह कर. काँग्रेसनी तर टीकास्त्र इतकं जोरात सुरू केलं की विधानसभेतच मेजॉरिटी प्रूव्ह झाली पाहिजे, राजभवनावरती नाही. कपिल सिब्बलचं आता आहे. कपिल सिब्बल वगैरे हे चतुर वकील आहेत. ते पायंडे सांगतायत, आधी झालेले आहेत ते. आपण राजेंद्र आर्लेकर जे गोव्याचे राज्यपाल आहेत त्यांच्याकडे येऊया, त्यांच्या भूमिकेकडे येऊया. याचे तामिळनाडूचे सॉरी जे राज्यपाल आहेत त्यांच्याकडे. हे मराठी आहेत का सर? गोवन आहेत, गोव्याचे आहेत ते. आता राजेंद्र आर्लेकरांनी काल त्यांची भूमिका रिपब्लिक टीव्हीवरती स्पष्ट केली, कारण की अर्णब गोस्वामींनी त्याला VC थ्रू त्यांच्याशी एक चर्चा केली थोडा वेळ. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की मी जे संविधानात दिलेलं आहे तेच करतोय. जे काय सरकार बनवायला तामिळनाडूमध्ये जो कोणी पक्ष जाईल ते सरकार स्थिर असलं पाहिजे, अस्थिरता असता कामा नये, घोडा बाजार होता कामा नये. यासाठी मी त्यांना सांगतोय की तुमच्याकडे जे काय तुम्हाला करायचं आहे बाहेर, माझा त्याशी काही संबंध नाही. TV केनी यावं 118 घेऊन मला दाखवावं, माझी खात्री पटवावी की 118 माझ्याकडे आहेत, मी त्यांना बोलवीन. अण्णा द्रमुक एकत्र आले आणि त्यांनी मला येऊन दाखवलं की हे 118 आमच्याकडे आहेत, त्याच्याकडे नाही, मी त्यांना बोलवीन. तुमच्या राजभवनाच्या बाहेर तुम्ही जे काय राजकारण करत असाल माझा त्याशी काही संबंध नाही. पण मी कुठच्याही परिस्थितीमध्ये केवळ ह्याच्याकडे मेजॉरिटी जास्ती आहे, हा सर्वात जास्ती सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे म्हणून मी त्याला बोलवणार नाही. कारण की त्यांना जर का बोलवलं तर आपल्या देशामध्ये गेले काही वर्ष जे चालू झालेलं आहे रिसॉर्टचं पॉलिटिक्स, म्हणजे सगळ्या आमदारांना उचलून नेऊन एका रिसॉर्टमध्ये ठेवून द्यायचं आणि नंतर मग तिथनं त्यांचे भाव घोडे बाजार सगळं सुरू होतो, हॉर्स ट्रेडिंग ज्याला आपण म्हणतो. आणि तर ते मला सगळं टाळायचंय. त्यासाठी लोकांनी आपापसात बसावं, बाहेर काय राजकारण करायचं ते करावं, एकमेकांना त्यांनी कन्व्हिन्स करावं, पण मला 118 आणून द्यावे. आणि माझ्या मते अतिशय रास्त भूमिका आर्लेकर यांनी घेतलेली आहे. आता हे मी जेव्हा लिहिलं की आर्लेकरांची भूमिका रास्त आहे, त्याच्यानंतर तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या भारतीय जनता पार्टीतल्या पण भल्या भल्यांनी मला फोन केले आणि माझ्याशी आर्ग्यू करायला लागले, शिव्या घालायला लागले की दयानंद तू स्वतःला समजतोस काय, तुझं हे बरोबरच नाही आहे, आधीचे पायंडे तू बघ. एकाने तर मला उदाहरण दिलं, 1996 साली अटल बिहारी वाजपेयींना 163 जागा होत्या लोकसभेमध्ये, तरीसुद्धा राष्ट्रपतींनी त्यांना पूर्ण सरकार मेजॉरिटी नसताना सुद्धा सरकार बोलवण्यासाठी त्यांनी पाचारण केलं. अटलजींचा 13 दिवसांचं सरकार, अटलजींचा शपथविधी झाला, मग 13 दिवसांनी सरकार पडल्यावर मग त्यांनी दुसऱ्या लोकांना दिलं. म्हणून त्यांनी मला, ह्या विद्वानांनी भारतीय जनता पार्टीच्या मला हे सांगितलं आणि मी याच्यावरती बिलकुल भाष्य करणार नव्हतो, कारण की अटलजींना ज्या वेळेला
त्यावेळेला मी तर तिशीत असेन ज्यावेळेला ही घटना घडली. तर त्यावेळेला मी पण खूप खुश होतो. अटलजींना बोलवलं आपल्या आणि आम्ही दिल्लीत गेलेलो होतो आणि अगदी भरभरून मी तर 100च्या जास्त फोटो काढले असतील. अटलजी ते असे 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 सगळे फालतानाचे फोटो मी काढत होतो. का तर ते आपल्याकडे ते पूर्ण आपण ते टिकलं पाहिजे. आपला नेता आता शपथ घेतोय. पण हाइंडसाईटवरती जेव्हा एक विश्लेषक म्हणून मी ज्याकडे बघतो या अशा गोष्टींकडे, त्यावेळेला मी त्या माणसाला सांगितलं आणि म्हटलं की उद्या जर का आम्ही हा विषय व्हिडिओत घेतला तर मी व्हिडिओमध्ये सार्वजनिकरित्या पण सांगेन की हाइंडसाईटमध्ये वाजपेयींकडे फक्त 163 खासदार असताना आणि उरलेले खासदार कुठून येणार ह्याची वाजपेयींना सुद्धा कल्पना नसताना त्यांना पंतप्रधानपदी शपथ घ्यायला बोलवणं ही चूक होती असं मला एक विश्लेषक म्हणून वाटतं. आणि हे मी पब्लिकली सगळ्यांसमोर आत्ता तुम्हाला सांगतोय. कारण का झालं काय, एक 13 दिवस त्यांनी प्रयत्न केले असे तसे 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 तसे. आता कोणी बीजेपीवाले मला नंतर सांगायला लागले तो मास्टर स्ट्रोक होता, त्यांना बोफोर्सचं सगळं हे म्हटलं हे पहा ते तेल लावत गेलं, त्यांना बोफोर्सचं किती झेरॉक्स काढायचे होते आणि काय करायचे होते. आणि त्यांनी काय कानात येऊन सांगितलं का तुम्हाला की आम्ही बोफोर्सचे झेरॉक्स काढतो म्हणून? काही आपलं उगीच बोलायचं. तर त्यांना बोलवलं नाही. 13व्या दिवशी यांनी राजीनामा देऊन टाकला वाजपेयींनी आणि मग त्यांनी समोरच्या लोकांना बोलवलं. दुसरं उदाहरण आज जे फिरतंय कालपासून, तुमचे कर्नाटकचे राज्यपाल होते वजुभाई वाला, ते भारतीय जनता पार्टीचेच होते ॲक्टिव्हिस्ट, ते राज्यपाल होते कर्नाटकचे. त्यांनी 2018 साली येदुरप्पांना त्यांच्याकडे मेजॉरिटी नसताना शपथ घ्यायला बोलवलं आणि त्यांना नंतर 8 दिवसात का 10 दिवसामध्ये 2.5 दिवसात कोणी मला नाही त्यांनी ते प्रूव्ह करायला सांगितलं. नेमके दिवस मला आठवण पण नाही झालं काय, 2.5व्या दिवशी 2 दिवसानंतर येदुरप्पांना दिसलं की आपल्याला मेजॉरिटी प्रूव्ह करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी शपथ घेतल्यानंतर 2.5 दिवसामध्ये राजीनामा देऊन टाकला. म्हणजे केवळ सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून त्यांना बोलवलं आणि 2.5 दिवसात त्यांना राजीनामा द्यायला लागला. सगळा तमाशा झाला, त्यांनी रडारड केली त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला जर का रडण्यासाठीच संधी द्यायची असेल आणि तुम्ही बोलवणार असाल तर हा वेगळी गोष्ट आहे. पण हे प्रॅक्टिकली आपण विचार केला तर असं आहे. तिसरी गोष्ट आपण उदाहरणच देतो ना, 80 तासाचं सरकार महाराष्ट्रात झालं, त्यावेळेला सुद्धा घाईघाईनी फडणवीसांचा शपथविधी सकाळी 8 वाजता करून टाकला आणि 80 तासात त्यांना राजीनामा द्यायला लागला. कारण का, सिंगल लार्जेस्ट पार्टी यांनी पत्र भले दिलं अजितदादांनी, पण खात्री करून घेतली नाही की हे सरकार खरोखरच बनू शकेल का, आणि त्यामुळे त्यांना राजीनामा द्यायला लागला. तर जे राजेंद्र आर्लेकरजी करतायत आज तामिळनाडू, व्हेरिफिकेशन ऑफ द स्ट्रेंथ, नाही व्हेरिफिकेशन ऑफ स्ट्रेंथ, व्हेरिफिकेशन ऑफ मेजॉरिटी असल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. ते अतिशय स्तुत्य गोष्ट ते करतायत. कारण का, तर हे पायंडे आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टीतला एका अतिशय सिनियर मनुष्य आहे, मी नाव घेऊच शकत नाही याचं, कारण की माझे अतिशय चांगले मित्र आहेत ते आणि अतिशय मोठ्या जागेवरती. त्यामुळे मी आता सेन्सेशनलाइज नाही करायचं, निर्माण नाही करायचा कुठची वादंगी आहे. पण ते पण मला म्हणायला लागले की हे मी तुम्हाला सांगितले सगळे पॉइंट त्यांनी मला लिहून पाठवले, म्हणून मी त्यांना हे आत्ता इकडनं उत्तर देतो. समजा तुम्ही की चुकीचे पॉइंट आधी पडले असले म्हणून ते सुधारायचेच नाहीत का, हा विषय आहे. ते सुधारलेच पाहिजेत आज न उद्या. आणि फॉर इन्फॉर्मेशन, भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सगळ्या मित्रांना, राजेंद्र आर्लेकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच होते. ते गोव्यामध्ये मला वाटतं प्रदेश कमिटीचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते. मग त्यांना आधी केरळाचा राज्यपाल केला, मग आता ते तामिळनाडूचे राज्यपाल आहेत. आणि ते जे करतायत ते योग्यच करतायत. मीडियामध्ये इतर गोष्टी सुरू झाल्या की विजयचे लोक, म्हणजे जर का आर्लेकरांनी द्रमुक आणि अण्णा द्रमुकांना एकत्र बोलवलं, जर का 118 लोक त्यांनी नेऊन दिले आणि त्यांनी जर का बोलवलं, तर ह्याचे 107 जे कोण आमदार आलेले आहेत ते सामूहिक राजीनामा देतील. मी तुम्हाला सांगतो तसं काही होणार नाही. ही कसं असतं, फ्रस्ट्रेशनमध्ये बोललेल्या गोष्टी असतात. ममता बॅनर्जींनी जो चाळे आत्ता एंडला केले, मी राजीनामा देणार नाही. आणि असं आहे, तुम्ही मला पाहिजे तर डिसमिस करा, केलं डिसमिस, ठीक आहे ना. म्हणजे तुला जर का स्वतःचं हसं करायचं असेल तर करा. 107 हे का देणार नाही ह्याच्या मागे पण कारण सांगतो. ही नुसती बार्गेनिंग करण्याच्या गोष्टी आहेत, धमकी देण्याची गोष्ट आहे. इमॅजिन करा, 107 लोकांनी सामूहिक राजीनामा दिला. टेक्निकली काय करायला पाहिजे, तिथे बाय इलेक्शन घ्यायला पाहिजे.
बाय इलेक्शनमध्ये या दोन्ही पक्षांनी जर का प्रचार केला की तुम्ही यांना निवडून दिलं आणि यांनी बालिशपणे राजीनामा दिला तर अशा लोकांना तुम्ही पुन्हा निवडून देणार का? याचे निम्मे नाही येणार. मग कोण राजीनामा देईल असे? हे फक्त प्रेशर टॅक्टिक आहे. राजीनामा असलं ना आर्लेकर बोलवतील असं उगीच त्यांनी काय सांगितलं 118 118 जो घेऊन येईल त्यांना आर्लेकर बोलवतील. 118 ज्यांच्याकडे नसतील त्यांना ते राष्ट्रपती राजवट येईल. हा तिसरा पर्याय. तुम्ही चांगला झाला प्रश्न विचारलात. राष्ट्रपती जोपर्यंत कसं असतं, हंग असेंब्ली असेल धरका झालेली आणि जोपर्यंत हा तिढा निर्माण झालाय तिथे की कोण कोणाबरोबर जाईल. आता स्टालिन काळजीभाऊ आहे का तिथे? आता स्टालिन काळजीभाऊ आहे. आता मजा म्हणजे काय माहिती ना, स्टालिननी पण सांगितलंय की त्यांनी रिक्वेस्ट केली आर्लेकरांना की तुम्ही बोलवा विजयला, मला त्याला 6 महिने द्यायचे आहेत म्हणे, तो कसं चालवतोय सरकार बघायचंय. म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली अशी धमकी दिली आहे की तो कसं चालवतोय बघायचंय मला. माझं काय म्हणणं आहे, राष्ट्रपती राजवट कधी आणतात ती पण सांगतो. राष्ट्रपती राजवट लावणं म्हणजे काय काहीतरी मोठं करतायत असं काही नसतं. जेव्हा असा तिढा निर्माण होतो आणि ज्याला कुलिंग ऑफ पिरियड म्हणतात, आता काय प्रत्येक पक्ष टाठर भूमिका घेऊन बसलाय का, तर प्रत्येक जण मॅक्सिमम बार्गेनिंग करायला बघतोय की मला यातनं काय काढता येईल आपल्यासाठी, बार्गेन ब्लॅकमेल. तर त्यावेळेला मग जर का तिढा सुटत नसला तर थोडे दिवसासाठी 15 दिवसासाठी वगैरे 8 दिवसासाठी राष्ट्रपती राजवट ते लावू शकतात की बाबा कुलिंग ऑफ पिरियड आहे, तुम्ही शांत व्हा, शांतपणे एकमेकांची चर्चा करा आणि मग माझ्याकडे या. त्यामध्ये काय खूप मोठी घटना घडते किंवा तिथे रिइलेक्शन होईल, मीडियाचं काय कहाण्या चालवत आहे, बकवास कहाण्या आहेत, काही रिइलेक्शन होणार नाही. राष्ट्रपती राजवट लावायला लागली, महाराष्ट्रात नव्हती का लावली त्यांनी? हो, काही तासांकरता लावली. कारण की असे पायंडे आहेत ना, ते नाही बघायचे तुम्ही, ते उलटे दुसरे पायंडे सांगायला लागतात. तर त्यामुळे राष्ट्रपती राजवट जर का लावायला लागली तर ती लावली पाहिजे. त्यात काही मोठी घटना आहे असं काही नाही. आणि आता एक आपण आलो आपल्या एंडकडे. मला सांगा की तुमचं इंट्युशन तुम्हाला काय सांगतं, म्हणजे ज्ञान तर सांगता, अभ्यास सांगतंय की विजय मुख्यमंत्री हो किंवा नाही होणार का नाही होणार? विजयच मुख्यमंत्री होणार. इथेच मी थांबतो. धन्यवाद.